हाय मैत्रिणींनो, जिभेचे चोचले या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना। दुपारच्या वेळेस खाण्यासाठी आणि चहासोबत खाण्यासाठी मस्तपैकी अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। खाऱ्या शंकरपाळ्या। मी इथं मैदा अर्धा किलो घेतलेला आहे। वाटीने मोजला तो 3 वाट्या मोजला जातो। जशी वाटी असेल त्याच्यावर आहे अवलंबून। नंतर 1 वाटी मोहन घ्यायचं तेलाचं, छान कडकडीत असं तेल गरम करून। तेलाचं शक्यतो मोहन घाला, छानपैकी खुसखुशीत होतात तुपापेक्षा। नंतर 2 चमच मी ओवा घेतलाय, 2-3 चमच घेऊ शकता। मी 2 चमच ओवा घेतलाय, छान हातावर चुरडायचा आणि मग घ्यायचा। चवीनुसार मीठ आणि 1 चमच मिरपूड। मैद्याचा गोळा हा सगळं मिक्स करायचा आणि गोळा तो छानपैकी असा घट्ट मळून घ्यायचा। मैद्याचा गोळा घट्टच मळून घ्या, पातळ मळला की शंकरपाळ्या एकदम मऊ पडतात लगेचच। आणि जर घट्ट मळला की छान होतात खुसखुशीत। नंतर छोटा गोळा घ्यायचा, लातिंबी छानपैकी लाटून घ्यायची, पातळच घ्यायची, जाड लाटायची नाही, नाहीतर शंकरपाळ्या मऊ पडतात। आणि तुम्ही कोणत्याही आकारात अशा शंकरपाळ्या पातळ आकारात पाडून घ्या। मी उभ्या आकारात पाडले, तुम्हाला जसे आवडतात तसे तुम्ही पाडून घेऊ शकता। नंतर सगळ्या शंकरपाळ्या तयार झाल्यानंतर तेल छानपैकी असं गरम करायचं। नंतर त्या उकळत्या तेलात छानपैकी या शंकरपाळ्या मस्त अशा ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायच्या। किती छान दिसतायत बघा, सफेद अशा मस्त दिसतायत ना। कलर पण किती छान आलाय। आणि छान अशा कमी गॅसवरती छान खुसखुशीत अशा भाजून घ्यायच्या। मस्त खावा, स्वस्त राहावा। आणि माझा हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका।